लातूर महानगरपालिकेवर काँग्रेस पक्षाकडे एक हाती सत्ता. सत्ताधारी पक्षांची लातूरकरांनी केली कत्ता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री संजय बनसोडे यांनी जनतेचा कौल मान्य करत सर्व जनतेचे मानले आभार. लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या नेतृत्वात चक्क 61 जण घेऊन लढले आणि सर्वांना खपून ते फक्त एकटेच निवडून आले. लातूर महानगरपालिकेत एक हाती सत्ता मिळाली ती एकट्या माजी मंत्री अमित भैया देशमुख यांच्या नेतृत्वावर. लातूरकरांनी विश्वास दाखवला व साहेबांच्या दूरदृष्टी नेतृत्वावर कोणी टीका केली तर लातूरकर सहन करीत नाहीत हे सुद्धा दाखवून दिले. अमित देशमुख यांच्या एकट्या विरुद्ध लातूरात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री सर्वांनी वज्रमूठ एकवटली पण अमित भैयाच्या नेतृत्वाने सर्वांना चित्त केले. अमित भैया देशमुख हे नाम नहीं तूफान है, आंधी अभी बाकी है. अर्चनाताई पाटील यांच्या नेतृत्वाला भाजपने बाजूला सारले आणि लातूरकरांनी भाजपा व राष्ट्रवादीला चक्क सत्तेपासून रोखले. लातूरकरांच्या मनामनात साहेब आहेत त्यासाठी सर्वांनी अमित भैयाचे बाबळगाव येथील वाड्यावर जाऊन सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी लातूर महानगरपालिकेमध्ये प्रकाशजी आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनी सुद्धा एकच चक्कर मारली. 5 जण निवडणुकीला उभे होते त्यापैकी 4 जण निवडून आणले. हे जनतेने मान्य केले. वंचित बहुजन आघाडी वर काँग्रेसच्या हाती एक हाती सत्ता दिली. साहेबांवर विश्वास ठेवून समाज गर्जना न्यूज मराठी लातूर.